मंडळी, घर घेण्याच्या बाबतीत सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा टप्पा असतो तो म्हणजे बजेट ठरवणे. घर घेताना अतिशय काळजीपूर्वक आणि पद्धतशीरपणे नियोजन करावं लागतं, तरच तुम्हाला भविष्यात जाऊन अनेक गोष्टी सुरळीतपणे पार पाडता येतात. यासाठी किमान 3 पायऱ्या आहेत. त्यातली पहिली पायरी आहे तुमचं उत्पन्न समजून घेणे. यासाठी तुम्हाला बघायचं आहे की तुमच्या हातात दर महिन्याला किती पैसे येतात. उदाहरणार्थ तुमचा 50,000 पगार असेल तर त्यातले इन हँड सॅलरी तुमच्या हातात किती येते. म्हणजे 50,000मध्ये काही कटिंग्ज होतात का, PF असेल, PPF असेल, इतर अनेक कटिंग्ज असतील, इतर EMI असतील. तर हे सगळं कटिंग झाल्यानंतर तुमच्या हातात किती पगार येतो. हा पगार समजा तुमचा 50,000 असेल तर त्याच्यानंतर तुमचे घर खर्च किंवा इतर अनेक खर्च असतात जे या हातात येणाऱ्या पगारातून वजा केले जातात. तर हे खर्च 30,000 असतील तर 50,000 वजा 30,000 म्हणजे 20,000 एवढे तुमच्या हातात बचत शिल्लक राहते, जे तुम्ही तुमच्या घराच्या बजेटसाठी वापरू शकता. आता तुम्हाला तुमचं उत्पन्न तर कळालं, तर दुसरी पायरी आहे EMI ठरवा. यासाठी एक सोपी पद्धत अशी की तुमच्या हातात जे पैसे शिल्लक राहिले होते त्यातले जास्तीत जास्त 70% एवढी रक्कम तुम्ही दरमहा EMIसाठी भरू शकता. आता आपल्या हातात 20,000 शिल्लक राहिले होते, त्यातले 70% म्हणजे 14,000 जास्तीत जास्त तुम्ही EMI तुमच्या घराच्या गृहकर्जासाठी ठेवू शकता. यापेक्षा जास्त EMI ठेवल्यास तुम्हाला इमर्जन्सी फंडासाठी कुठलीही रक्कम शिल्लक ठेवता येणार नाही. तसंच तुम्हाला भविष्यासाठी जी गुंतवणूक करायला लागते त्याचा सुद्धा विचार तुम्हाला याद्वारे करावा लागतो. त्यामुळे 70%पेक्षा जास्ती रक्कम तुम्ही EMIसाठी शक्यतो ठेवू नका. तर आता आपला EMI सुद्धा ठरला, जो आपण 14,000 धरला. तर आता आपण या 14,000 EMIच्या मदतीने घराची किंमत ठरवूया की आपण जास्तीत जास्त किती किमतीचं घर घेऊ शकतो. मंडळी, तुमचा EMI 14,000 असेल तर तुम्हाला 9% व्याजदराने 20 वर्षांसाठी 15 लाख रुपये कर्ज म्हणून मिळतील. आणि तुमचं डाऊन पेमेंट समजा 5 लाख रुपये असेल तर तुमचं एकूण बजेट हे 20 लाख एवढं होऊ शकेल. थोडक्यात तुम्ही 20 लाखांपर्यंत सध्याच्या बजेटप्रमाणे घर घेऊ शकता. पण यामध्ये सुद्धा अनेक छुपे खर्च असतात जे अनेकांना माहितीसुद्धा नसतात. यामध्ये स्टॅम्प ड्युटी असते, नोंदणी शुल्क, घरातील सजावट म्हणजे घराचं इंटेरियर डेकोरेशन, पार्किंगचं शुल्क असतं, देखभाल खर्च म्हणजे सोसायटी मेंटेनन्स असतो. थोडक्यात 20 लाखाचा फ्लॅट जाईल किमान 25 लाख रुपयाला आणि या इतर गोष्टींचा खर्च 5 लाखांपर्यंत जाऊ शकतो. त्यामुळे तुमचं 20 लाखांचं बजेट तुम्हाला 15 ते 16 लाखांवर आणावं लागेल. म्हणजे हा बाकीचा खर्च धरता तुमचं एकूण घराचं बजेट हे 20 लाखांपर्यंत बसू शकेल. मात्र मंडळी, उगाचच ओढाताण करून जास्त EMI भरायला जाऊ नका, कारण जास्त EMI उगाचच ओढाताण करून भरणं हा अतिशय चुकीचा निर्णय आहे. त्याचा भविष्यात तुम्हाला त्रास होऊ शकतो. आता दुसरा आणि महत्त्वाचा मुद्दा आहे गृहकर्ज समजून घ्या. मंडळी, अनेक जण फक्त गृहकर्ज घेतात पण त्यांना त्याची अजिबात माहिती नसते. गृहकर्जाचे सामान्यपणे 2 प्रकार असतात. पहिला प्रकार आहे फिक्स्ड व्याजदर असलेला, म्हणजे व्याजदर बदलत नाही, त्याचा EMI कायम एकच राहतो. आणि दुसरा आहे तो फ्लोटिंग व्याजदर, जो RBIच्या रेपो रेटनुसार बदलत राहतो. आणि भारतात जास्तीत जास्त लोक फ्लोटिंग व्याजदरच निवडतात. इथं महत्त्वाचा मुद्दा म्हणजे फ्लोटिंग व्याजदर आजकाल रेपो लिंक्ड असतात. म्हणजे काय, तर RBIने रेपो रेट वाढवला की त्याचा व्याजदर वाढतो आणि RBIने रेपो रेट कमी केला की व्याजदरसुद्धा कमी होतो आणि त्या दृष्टीने आपला EMI सुद्धा कमी जास्ती होतो. व्याजदर रेपो लिंक असण्याचा फायदा काय, तर बँक EMI बद्दल मनमानी करू शकत नाही. रेपो रेट चेंज झाला की त्यांना सुद्धा EMI चेंज करावा लागतोच. मंडळी, गृहकर्जाच्या बाबतीत दुसरा मुद्दा आहे कर्जाचा कालावधी, ज्याला टेन्युअर असं म्हटलं जातं. अनेक लोकांना याबद्दलही काहीच माहिती नसते. बँक देईल तो कालावधी अनेक जण घेतात आणि वर्षानुवर्ष कर्ज फेडत बसतात. या बाबतीत साधारणपणे 20 ते 30 वर्षादरम्यानचा कालावधी बँकेकडून दिला जातो. पण मंडळी, 20 आणि 30 वर्ष यामध्ये व्याजामध्ये खूप तफावत होते. EMI 30 वर्षांसाठी कमी असतो, 20 वर्षांचा EMI दिसताना जास्त दिसतो. पण आपण 20 वर्षाचं दिलेलं व्याज आणि 30 वर्षाचं दिलेलं व्याज यामध्ये बरीच मोठी तफावत म्हणजे फरक असतो. आता तुम्हाला जे टेबल दिसतंय त्याप्रमाणे तुम्ही बघू शकता की जर तुमचं गृहकर्जाचं टेन्युअर म्हणजे कालावधी 30 वर्षांचा असेल तर तुम्हाला EMI हा 16,000 बसेल. मात्र 20 वर्षांचा कालावधी असेल तर EMI 17,995 म्हणजे जवळपास 18,000 बसेल. याचं मुद्दल आपण दोन्हीचं 20 लाख धरलेलं आहे. याचं व्याज तुम्हाला 30 वर्षांच्या मुदतीसाठी 37,93,000 म्हणजे जवळपास 38 लाख रुपये आहे. आणि हेच 20 वर्षाच्या मुदतीसाठी व्याज तुम्ही फक्त 23,18,000 भरता. म्हणजे जवळपास 15 लाखांचा फरक आहे. इथं व्याजदर मी 9% धरलेला आहे. यावर चांगला उपाय काय, तर तुम्ही सुरुवातीला जास्त टेन्युअर म्हणजे कालावधी घेऊ शकता, ज्यामुळे तुमचा EMI कमी असेल. आणि मग तुम्हाला दरवर्षी थोडे थोडे पैसे भरून कर्जाचं मुद्दल कमी कमी करत जाता येईल आणि त्यामुळे अर्थातच व्याज कमी होईल आणि तुमचा लाखो रुपयांचा फायदा होईल, लाखो रुपयांचा इंटरेस्ट तुमचा वाचेल. गृहकर्जासाठी तिसरा मुद्दा आहे सिबिल स्कोर. मंडळी, सिबिल स्कोर हा 300 ते 900 दरम्यानचा एक अंक असतो, जो तुमचा कर्ज घेण्याची पात्रता दाखवतो. थोडक्यात
जर हा सिबिल स्कोअर 750 पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला सहजपणे कर्ज उपलब्ध करून दिलं जातं. तसंच तुम्हाला चांगले व्याजदर म्हणजे कमीत कमी व्याजदर देण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. मात्र जर तुमचा सिबिल स्कोअर 500 किंवा त्यापेक्षा कमी असेल किंवा खूपच खराब असेल तर तुम्हाला अनेकदा कर्ज नाकारलं जातं किंवा तुम्हाला कर्जाचा व्याजदर हा जास्त दिला जातो. त्यामुळे कर्ज घेण्याआधी कुठलंही कर्ज घेण्याआधी शक्यतो सिबिल स्कोअर तपासत जा आणि तो जास्तीत जास्त म्हणजे किमान 750 तरी असेल याची काळजी घ्या. नसेल तर तो आधी सुधारा आणि मगच कर्ज घ्यायला जा. गृहकर्जानंतर तुम्हाला बघावं लागतं डाऊन पेमेंट विषयी. डाऊन पेमेंट ही तुमची खरं तर सगळ्यात पहिली गुंतवणूक असते. बँक जास्तीत जास्त 90% कर्ज देते, त्यामुळे 10% रक्कम किमान तुम्हाला भरावीच लागते, ज्याला आपण डाऊन पेमेंट असं म्हणतो. या बाबतीत अनेक जण चूक करतात, ती म्हणजे आपल्याकडे असलेली सगळी सेव्हिंगची रक्कम डाऊन पेमेंट म्हणून देऊन टाकतात. अनेक जण त्यासाठी दागिने विकतात, अनेक प्रकार करतात, पण ही सगळ्यात मोठी चूक असते. या बाबतीत डाऊन पेमेंट करताना सुद्धा तुम्ही 20 ते 30% रक्कम शिल्लक ठेवून उरलेलं म्हणजे 70% जास्तीत जास्त डाऊन पेमेंट करा आणि उरलेली 20 ते 30% रक्कम ही तुम्ही इमर्जन्सी फंड किंवा इतर गोष्टींसाठी नक्की शिल्लक ठेवा. उदाहरणार्थ तुमच्याकडे 10 लाख रुपये असतील तर त्यातलं तुम्ही 7 लाख रुपयापर्यंत जास्तीत जास्त डाऊन पेमेंट करा. 3 लाख रुपये इमर्जन्सी फंड किंवा इतर खर्चांसाठी शिल्लक ठेवा, म्हणजे अचानक तुम्हाला कशाची गरज लागली तर ते पैसे तुम्हाला तिथं उपयोगी पडतील. आणि जमल्यास एखादा लाईफ इन्शुरन्ससुद्धा घेऊन ठेवा, जो शक्यतो लोनच्या किमती एवढाच असेल. तेवढा घेणं शक्य नसेल तर जास्तीत जास्त रकमेचा घेण्याचा प्रयत्न करा. कारण देव न करो उद्या कर्जाचे हप्ते फेडणाऱ्या व्यक्तीला काही झालं तर किमान त्या इन्शुरन्सच्या पैशातनं घरातली इतर मंडळी कर्जाचे हप्ते फेडतील आणि निदान त्यांना त्या घरातनं कोणी बाहेर तरी काढणार नाही. मंडळी, या बाबतीत एक अजून इन्शुरन्सचा प्रकार असतो, त्याला होम लोन इन्शुरन्स असं म्हणतात. साधारणपणे गृहकर्ज घेताना बँकवाले तुम्हाला हा कंपल्सरी आहे असं सांगतात, पण असं काही नसतं. होम लोन इन्शुरन्स हा कुठल्याही प्रकारे कंपल्सरी नसतो. त्याचा प्रमुख उपयोग म्हणजे तुमचं कर्ज फेडेपर्यंत तुमच्या कर्जाला तो इन्शुअर करतो, म्हणजे संरक्षण देतो. आता पुढचा अजून एक मुद्दा म्हणजे घराचं ठिकाण निवडणे. मंडळी, घराचं ठिकाण निवडणे हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण यामध्ये जर चूक झाली तर तुम्हाला आयुष्यभर पुढे पश्चाताप करावा लागेल. यासाठी तुम्ही काय बघाल तर शाळा आणि रुग्णालय जवळ आहे का, वाहतूक व्यवस्था कशी आहे म्हणजे बस, रिक्षा इत्यादींची सोय कशी आहे, ऑफिसपासून घराचं अंतर किती आहे, तुम्ही ज्या भागात घर घेताय किंवा ज्या भागात घर घेणार असाल त्या भागाचा भविष्यातील विकास किती होणार आहे, ज्यामुळे तुमच्या घराची किंमत भविष्यात वाढेल का. उदाहरणार्थ मेट्रो, ज्याचा आपण 10 ते 12 वर्षांपूर्वी विचारसुद्धा केला नव्हता, पण आता ह्याच मेट्रोमुळे संबंधित भागातील घरांच्या किमती कोटीमध्ये गेलेल्या आहेत. इथं एक महत्त्वाची टीप अशी की आज थोडंसं आउटसाईडला घर घ्या, पण भविष्यात विकसित होणारं ठिकाण निवडा. आता पुढचा प्रकार आहे कोणत्या प्रकारचं घर घ्यावं. यामध्ये किमान 2 प्रकार असतात. एक असतं रेडी पोझिशन म्हणजे तयार घर, आणि दुसरं असतं ते अंडर कन्स्ट्रक्शन. तयार घराचे फायदे काय, तर यामध्ये तुम्हाला लगेच राहायला मिळतं. घर आपले समोर असतं, त्यामुळे कसं आहे ते आपल्याला कळतं, त्याबाबतीत कोणताही धोका होत नाही. थोडंसं महाग असू शकतं, पण त्याला दुसरा एक पर्याय असतो, तो म्हणजे जुनं घर किंवा रिसेलचा फ्लॅट. हा सुद्धा चांगला पर्याय आहे, पण यामध्ये तुम्हाला नवीन घराचं स्वप्न पूर्ण होत नाही. कदाचित जुनं घर असल्यामुळे बांधकामाशी संबंधित काही प्रॉब्लेम्स असू शकतात, पण भविष्यात रिडेव्हलपमेंट झालं तर तुम्हाला नवीन घर मिळू शकतं. हा इथं एक फायदा आहे, तो म्हणजे जुन्या घराची किंमत खूप कमी असते, पण भविष्यात रिडेव्हलपमेंट झालं तर त्याची किंमत नव्या घरापेक्षा कदाचित जास्ती होऊ शकते. आणि दुसरा प्रकार आपण बघितला तो म्हणजे बांधकाम चालू असलेलं घर किंवा अंडर कन्स्ट्रक्शन साईट. हे घर तुम्हाला स्वस्त पडू शकतं, भविष्यात त्याची किंमत वाढू शकते, पण इथं धोका म्हणजे बांधकामात उशीर होऊ शकतो, बिल्डरकडून फसवणूक होण्याची शक्यता असते. मग याला उपाय काय, तर पहिलं घर शक्यतो तयार असलेलं घ्यावं, आणि जर तुमची अजून एक घर घ्यायची कपॅसिटी असेल तर मात्र अंडर कन्स्ट्रक्शन साईटमध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता. अर्थात बिल्डर नामांकित किंवा खात्रीशीर असेल तरच अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये घर घेण्यात धोका नाही, आणि हल्ली कायदे इतके कडक झालेत की या बाबतीत फसवणुकीची शक्यता खूप कमी झाली आहे. पुढचा मुद्दा आहे कागदपत्रांची तपासणी, जी खूप महत्त्वाची आहे. या बाबतीत अनेकांना काहीही माहिती नसते. यामध्ये काय काय बघावं लागतं, तर पहिलं म्हणजे मालकी हक्क किंवा टायटल डीड, म्हणजे जो घर विकत आहे तोच घर मालक आहे का किंवा त्याच्याच नावावर घर आहे का हे दाखवणारं एक कागदपत्र. त्यानंतर रेरा नोंदणी आहे का, रेरा नोंदणी नसेल तर तिथं घर घेण्याच्या भानगडीत पडू नका. जमीन एनए आहे का, म्हणजे अनेकदा शेतकीच्या जमिनीवर बिल्डिंग बांधली जाते, हे बेकायदेशीर आहे. एनए म्हणजे नॉन ॲग्रिकल्चर जमीन असेल तरच तिथं बांधकाम करता येतं, तर हे तपासून घ्या. त्यानंतर ऑक्युपन्सी सर्टिफिकेट, हे स्थानिक महानगरपालिका किंवा सरकारी प्राधिकरणाकडून जारी केलेलं एक कागदपत्र किंवा दस्तऐवज आहे. हे प्रमाणपत्र सिद्ध करतं की इमारतीचं बांधकाम मंजूर आराखड्यानुसार आणि सर्व सुरक्षा नियमानुसार, उदाहरणार्थ अग्निशमन, पाणी, वीज जोडणी याला ग्राह्य धरून पूर्ण झालं आहे आणि इमारत राहण्यासाठी सुरक्षित आहे. त्यानंतर मंजूर केलेला नकाशा, हा नकाशा
तुमचं घर आणि इमारत जिथं उभी आहे त्या जागेचा असतो तो योग्य आहे का हे नीट बघावं लागतं, अन्यथा भविष्यात अनेक कटकटींचा त्रास सहन करावा लागतो. यासाठी 2 सोपे उपाय आहेत. पहिला उपाय म्हणजे एखाद्या वकिलाला पैसे देऊन हे सगळं तपासून बघा. वकील यातले एक्सपर्ट असतात, ते तुमच्यासाठी ही सगळी कामं करतात. त्यासाठी तुम्हाला त्यांची फी देणं अपेक्षित असतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे घरासाठी तुम्ही कर्ज घेणार असालच तेव्हा बँक लोन देण्याआधी या गोष्टी नक्की तपासून बघेल. त्यामुळे लोन काढणार नसाल तरी थोड्याशा रकमेचं लोन नक्की काढा. त्यामुळे तुमच्या घराची अगदी पद्धतशीरपणे तपासणी बँकेकडून होईल आणि तुम्ही सुरक्षित राहाल. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे बिल्डरची निवड करणे. या बाबतीत काय तपासाल तर बिल्डरचे आधीचे प्रकल्प कुठले आहेत, त्यांनी आधीच वेळेवर काम पूर्ण केलं आहे का, त्यांच्या जुन्या ग्राहकांचे अभिप्राय म्हणजे मतं मिळवा. यावरून तुम्हाला संबंधित बिल्डरचा अंदाज नक्की येईल. या बाबतीत धोका कुठं असतो तर काही जण खूप जास्ती ऑफर्स देतात. या बाबतीत काही जण घाई करतात की आत्ताच पैसे भरा, काही दिवसातच किमती वाढणार आहेत, तसं स्पष्ट माहिती देत नाहीत. तेव्हा असं करणाऱ्यांपासून लांब राहा. त्यानंतर असतात छुपी शुल्क. मंडळी, बिल्डर सुरुवातीला खूप कमी खर्च सांगतो, पण नंतर हळूहळू खर्च वाढत जातात. यामध्ये GST असतो. तुमचा मजला जेवढा वरचा असतो तेवढा खर्च वाढत जातो. ॲमेनिटीज म्हणजे क्लब हाऊस, स्विमिंग पूल असे अनेक प्रकार असतात. पार्किंगचा खर्च असतो. अर्थात हल्ली नवीन कायद्यानुसार पार्किंग फ्लॅट बरोबरच दिलं जातं, पण त्यातही बऱ्याच खाचाखोचा आहेत. त्यानंतर देखभाल वर्गणी, जी तुम्ही फ्लॅटमध्ये राहायला गेल्यानंतर दरमहा किंवा वार्षिक भरावी लागते. त्यामुळे हे सगळे प्रकार आधीच विचारून घ्या, म्हणजे भविष्यात तुम्हाला त्रास होणार नाही आणि तुमचं बजेट त्यानुसार तयार करता येईल. आणि पुढचा भाग आहे कर सवलती, टॅक्स बेनिफिट्स. मंडळी, या सवलती आपल्याला खूप मोठा फायदा देतात, पण अनेक जण घर खरेदी करताना याचा विचारसुद्धा करत नाहीत किंवा त्याची त्यांना माहितीसुद्धा नसते. मंडळी, प्रत्येक EMI मध्ये 2 गोष्टी असतात. एक असते मुद्दलाची रक्कम आणि दुसरी असते ती व्याजाची रक्कम. तुम्ही जर होम लोन घेतला असेल तर प्राप्तिकर कायद्याच्या नियमानुसार तुम्हाला किमान 2 प्रकारच्या सवलती टॅक्समध्ये मिळतात. यामध्ये सेक्शन 80C अंतर्गत तुम्हाला दरवर्षी भरलेली मुद्दलाची रक्कम किंवा प्रिन्सिपल अमाऊंट, ज्यावर तुम्ही दरवर्षी 1.5 लाखांपर्यंत वजावट मिळवू शकता. आणि दुसरं आहे ते सेक्शन 24B, ज्या अंतर्गत तुम्ही भरलेलं व्याज, इंटरेस्ट दरवर्षी 2 लाखांपर्यंत करमुक्त करता येतं. म्हणजेच योग्य नियोजन केल्यास तुम्ही 3.5 लाखांपर्यंत करामध्ये बचत करू शकता. हे तुम्हाला जुन्या टॅक्स रेजिम अंतर्गत मिळू शकतं. म्हणजे दोन्ही मिळून एकूण बचत 3.5 लाखांची होऊ शकते. मात्र आता 1 एप्रिल 2026 पासून या सेक्शन 80Cचा सेक्शन 123 झालेला आहे आणि सेक्शन 24Bचा सेक्शन 22 झालेला आहे. याची कृपया नोंद घ्यावी. याशिवाय तुम्ही पहिल्यांदाच घर घेत असाल तर काही अतिरिक्त सवलती तुम्हाला मिळतात, ज्यामुळे तुमची जास्त बचत होऊ शकते. मात्र या सवलती मिळवण्यासाठी घराचं बांधकाम पूर्ण झालेलं असणं आवश्यक असतं. कर्ज तुमच्या नावावर असावं लागतं. EMI सुद्धा तुम्हीच भरणं अपेक्षित असतं. त्यामुळं घर घेताना फक्त EMIचा विचार न करता या इतर सवलतींचा किंवा वजावटींचा सुद्धा विचार नक्की करा, ज्यामुळे तुमचा भविष्यात खूप मोठा फायदा होऊ शकतो. याशिवाय घरातील महिलांच्या नावावर घर घेतल्यास सुद्धा तुम्हाला मोठ्या प्रमाणावर फायदा होऊ शकतो. अनेक प्रकारच्या सवलती मिळू शकतात. त्यामुळे घराचं बजेटचं नियोजन करताना या गोष्टींचा सुद्धा बारकाईने विचार करणं अपेक्षित आहे. तुम्हाला या सवलती किंवा कर सवलतींविषयी पूर्ण माहिती हवी असेल तर कृपया कमेंट्समध्ये टॅक्स बेनिफिट असं लिहा. आम्ही त्याच्यावर एक डिटेल व्हिडिओ नक्की घेऊन येऊ. मात्र मंडळी, घराच्या बजेटचं नियोजन करताना या बाबतीत सुद्धा अनेक लोक अनेक चुका करतात. त्यामध्ये भावना पाहून निर्णय घेणे हा एक मोठा प्रकार आहे. कारण घर घेणं ही एक मोठी भावना असते आणि त्यासाठी माणूस कुठलाही त्याग करू शकतो. त्यामुळे कपॅसिटीपेक्षा जास्त EMI ठेवणे, कागदपत्र नीट न तपासणे, चुकीचं ठिकाण निवडणे, भविष्याचा विचार न करणे. पण मंडळी, हा प्रश्न फक्त भावनिक नसून एक व्यावहारिक मुद्दा आहे, जो आपल्याला भविष्यात अडचणीत आणू शकतो. आणि इथे तुम्ही चुकलात तर कदाचित तुम्हाला दुसरी संधी मिळणार नाही, कारण अनेकांना घर घेणं ही आयुष्यात एकदाच होणारी गोष्ट आहे. त्यामुळे योग्य निर्णय नक्की घ्या आणि भावनिक निर्णय अजिबात घेऊ नका. त्यामुळे मंडळी, घर घेणं हा एक आयुष्यभराचा निर्णय आहे. त्यामुळे त्यासाठी खूप आधीपासूनच योग्य नियोजन केलं तर तुमचं घर हे तुमची संपत्ती होईल. मात्र यासाठी एक भावनिक किंवा चुकीचा निर्णय तुम्हाला आयुष्यभरासाठी ओढाताण करायला लावेल. त्यामुळे योग्य निर्णय घ्या आणि आयुष्यात सक्सेसफुल व्हा. धन्यवाद.